वाक्य तिसरं प्रमाण आहे. ते काय मूर्ख आहेत होय नाही का, त्यांना मूर्ख म्हणणार आहे. मूर्ख कसं म्हटलंय त्यांनी की समजा एक मोठा शास्त्रज्ञ आहे आणि त्यांनी हे केलं बरोबर, एक संशोधन केलेलं आहे, तर तो छापतो. ते तुम्ही प्रमाण धरता का नाही? तुम्ही कुठे ते प्रयोग करायला जाता? म्हणजे आपलं वाक्य मानल्याशिवाय कुठे पाऊलच पडत नाही. तो प्रामाणिक पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. मग त्याने म्हटल्यानंतर ते सोनाराने कान टचायचं, हा साहेब म्हणतोय ना, मग बरोबर आहे का नाही का? अलीकडे नाही का पैसेवाले लोक ऑपरेशन करायचं म्हणजे युरोपला आणि अमेरिकेला जातात बरं का. इथले सगळे हजामच आहेत. हजाम म्हणण्याचं कारण आहे बरं का, तुम्हाला माझा शब्द हा वाटेल. पूर्वी हजाम लोक ऑपरेशन करीत असत. बरं खरं आहे ते, हे मलाही माहिती नव्हतं. आमचे जवळचे नाते मोठे डॉक्टर होते, MD होते. त्यांना एक सर्जन द्यायला आले. तेव्हा म्हणले तुम्ही कोणाचा धंदा करता माहिती आहे ना? तर त्याच्या लक्षात येईल डॉक्टरच्या. ते म्हणले काय हुआ? म्हणजे हा पूर्वी म्हणले हजामांचा धंदा होता, तो तुम्ही येत नाही म्हणाले. हरीचे मी म्हणलं तुम्ही काय म्हणता? खरंच आहे म्हणाले की ते लोक सगळे म्हणजे त्यांच्यावरती ह्या वस्त्र चिस्त्रे असायचे म्हणून ते ऑपरेशन करायचे. विषय तो नव्हे, सांगण्याचा हेतू काय मला आपल्याला की माणसाची बुद्धी स्वतः कशी आहे. पण याचा अनुभव म्हणजे काय, केवढा विशाल अनुभव नाही का. म्हणून लोकमान्याने एक संस्कृत श्लोक सांगितला, तो हेच आहे, सुभाषित आहे की आपला जो स्वार्थ आहे हा अति कद्रू आहे. काय तो पहिल्यांदा कुटुंबाकरता वाढवावा. कुटुंब महाराज म्हणाले जगावर प्रेम करायची संथा घ्यायची असेल तर कुटुंबात करायची. आपल्या भावावर, बहिणीवर, आईवर, बापावर प्रेम करायला निस्वार्थी प्रेम बरं का. तेव्हा आपल्या स्वार्थाकरता, ग्रामाच्या स्वार्थाकरता, घराच्या स्वार्थाकरता माझा स्वार्थ, गावाकरता आपल्या कुटुंबाचा स्वार्थ सोडावा, देशाकरता ग्रामाचा स्वार्थ सोडावा आणि जगाच्या स्वार्थाकरता पूर्ण स्वार्थ सोडून द्यावा. त्याला खरा परोपकार असेल नाही का. म्हणून समर्थांची ओवी काय अप्रतिम आहे. जो परोपकार करीतच गेला तो पाहिजे ज्याला त्याला. मग त्या पुरुषाला काय उणे भूमंडळी, काय सांगावं आपल्याला. एक गंमत सांगतो आपल्याला. सॉक्रेटिस असा होता. काय झालं, एकदा अथेन्स मध्ये फार थंडी पडली, तेव्हा याच्या अंगावर ते टोगा म्हणून असं पंचासारखं वस्त्र असे, आपल्याकडे शास्त्री लोक पंचे घेतात ना अंगावर उपरणं, तसा एक अंगावर असं असेल. तेव्हा कुडकुडत होता. त्याचे शिष्य बसले होते रस्त्यावर गप्पा मारल्यात. तेव्हा थंडी फार म्हणून कुडकुडायला लागला. तेव्हा त्यांना जरा हे वाटलं शिष्याना. ते एवढंच म्हणाला माझ्या जवळचं गरम कपडा असता तर मी घेतला असता अंगावर. मला खरं वाटेल का? 10 शिष्याने 10 वस्त्र आणून त्याच्या अंगावर घातली. अरे म्हणले कशाला? तर ते म्हणाले तुझ्या तोंडातून शब्द यायचाच वाट पाहत होतो, तू घेत नाहीस काही, तुझं अपरिग्रह, तुझं व्रत आहे म्हणून म्हणले आम्ही दे. असं परोपकारी माणसाचं होतं. ते असं म्हणता अहो तुम्ही किती देता आम्हाला, आम्ही देऊन काय देणार तुम्हाला. म्हणून सत्पुरुषाच्या घरी कधी खायला प्यायला कमी पडत नाही नाही का. ते आपले डॉक्टर ते सांगतात की त्याने एका मुसलमान व्यापाऱ्याला मदत केलेली आहे. तर दरवर्षी त्या कृष्णाच्या जन्माष्टमीला तो एवढा मोठा तो श्रीमंत झालेला व्यापारी डोक्यावरती गुळाची ढेप घेऊन तिथे येतो. त्याला काय म्हणतो, तो श्रीमंत माणूस मोठ्याने आणू शकतो, पण काय परोपकाराची भावना राहते बघा. खरा निस्वार्थी मात्र पाहिजे. म्हणून महाराज म्हणाले ना, संताची प्रतिकृती जर व्यवहारात पाहिजे असेल तर आईमध्ये पाहावी. आई तशी पाहिजे आई. आणि त्याचं गमक काय सांगितलंय त्यांनी की आई गेल्यानंतर आईचं नुसतं नाव कोणी काढलं त्याच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे. म्हणजे समजा आई अशी होती असं सांगण्याचा हेतू आपल्या लक्षात आला. असं विशाल होणं हे खरं आत्मज्ञानाचं लक्षण, यज्ञ पूर्ण झाल्याचं. पुढे म्हणाले मग तो जीव ही भाष सरे, तो जीव आहे ही भाषा संपते. आब्रह्म परमात्म बोधे भरे. ब्रह्म म्हणजे ब्रह्मा सगळं संबंध विश्व मी आत्मस्वरूप या बोधाने या ज्ञानानं भरून जात. ऐसे भजनी ज्ञानाध्वरे एकत्वे येणे. अध्वर म्हणजे रस्ता, ज्ञानाच्या मार्गाने असं एकरूपत्व त्यांना येतं.
म्हणजे जिकडे पाहावं तिकडे तेच, जिकडे पाहावं तिकडे ते. मी आपल्याला ते उर्दू सांगितलं ना, जिधर देखे उधर तू ही तू है, जिकडे पाहावं तिकडे ते आहे. आणि सगुणोपासनेची खूबी अशी आहे की जिकडे पाहावं तिकडे त्याला पांडुरंगच दिसतो. याचंही कारण गमतीच आहे. हे व्हायला बाहेर पाहायला नको. आपल्याला बाहेर जे दिसतं ते आपल्या मनात जे आहे ते बाहेर दिसतं. त्याला प्रक्षेपण म्हणतात, प्रोजेक्शन. म्हणजे आपल्या अंतरी ज्या भावना आहेत त्या भावना बाहेर दिसतात. एक गंमत बघा, एक साधं उदाहरण सांगतो. समजा दोन कुत्रे भेटले आणि एकमेकाच्या अंगावर गुरगुरायला लागले. ते दात विचरतात की नाही कुत्रे ते, तर आपण काय म्हणतो, सारे रागावले ते, कारण हा तेच करतो रागावला म्हणजे. हे प्रक्षेपण बरं का. एखाद्याने डोळे वटारले तर त्याच्या मनामध्ये जो भाव आहे त्याची आपण जी कल्पना करतो ते आपण डोळे वटारले म्हणजे जो भाव होतो त्याची करतो. याला प्रक्षेपण असं म्हणतात, बरं का. तेव्हा आपल्या अंतरी जी परमात्मा भावना आहे तीच बाहेर दिसते. म्हणून आत्मज्ञान झालं की ब्रह्मज्ञान होतं आणि हा स्वतः परमात्मा स्वरूप झाल्यामुळे जगत परमात्मामय दिसत. कसं मला सांगता येत नाही, मला अनुभव नाही त्याचा, नाही का. पण असं वाटतं बा, पैसे खाणाऱ्याला सगळे पैसे खाणारे असं वाटतं, तशापैकी आहे काहीतरी ते, नाही का. हो, अशापैकी असलं पाहिजे काहीतरी, नाही का. ते तुम्हाला मी ती गोष्ट परांजपैकी सांगितली ना, ते आहे. पुन्हा सांगतो 2 मिनिटात. घरात उंदीर निघाला रात्री, नवरा बायको तेव्हा हे घाबरले आणि पलंगावर चढले आणि बायकोला म्हणले काठी घेऊन त्याला मार. तर ती मारी ना, उंदीर अंगावर येईल म्हणून. आणि भीतीच म्हणाले घाबरतीस त्याला कधी मारा. आपण घाबरून उठला म्हणजे आपली भीती तिच्यामध्ये प्रोजेक्ट केली आहे. खरं आहे बघा, कसं आहे ते सांगणं. आणखी उदाहरण सांग, ते जास्त चांगलं. तात्यासाहेब गेले तेव्हा त्यांच्या पत्नी, तर माझा प्रत्यक्ष त्याच्यात भाग आहे म्हणून सांगितलं. मी म्हणलं गेले ते 62 वर्षाचं सहवास ऐकून काय. आणि तेव्हा अरे म्हणाले, सकाळी म्हणाले फोन आला, प्रकृती चांगली होती ना, आता काय झालं. तर पहिले शब्द उच्चारले महाराजांची इच्छा. फार कठीण आहे बरं. बरोबर शांत होत्या. पुढे एवढंच म्हणाल्या, त्यांनी हाताला धरून घरात आणली. अशी इच्छा होती की म्हणले त्यांनी मला पोचवावं, पण महाराजांची इच्छा तशी नव्हती. पुढे त्या की नाही रडत ना, रडल्या नाही. तेव्हा तो मोठा डॉक्टर काय म्हणाला, जे के मेथा मोठा डॉक्टर होता, मला नाव ऐकलं ना. ते म्हणाला तुझी आई वेळी होणार. अरे, कारण ती दुःख नाही ना कळते, रडत नाही, याला प्रोजेक्शन. कारण जी बाई नवरा मेला ती भस्मसा रडते तशी रडत नाही, याला प्रोजेक्शन. आय थिंक तुम्हाला, मला वाटतं तुम्हाला समजलं का. तसं मी आतमध्ये परमात्मा स्वरूप झालो की मला सगळे जग परमात्मा. म्हणून जगतामध्ये सज्जनाची शोकांतिका ही आहे, त्याला की नाही ते दुसऱ्याची दुष्टबुद्धी कळतच नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, खलाची व्यंकटी दिसाणी, दृष्टपुरुषाची दुष्टबुद्धी वाकडी बुद्धी ती जाऊ दे, तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे तो खरा परमात्मा स्वरूपाला योग्य झाला दर्शनाला, असं ते आहे. म्हणून जिथे आत्मज्ञान झालं ते ब्रह्मज्ञान. आचार्यांचं शतश्लोकी म्हणून प्रकरण आहे, 100 श्लोक आहे. त्यात फार सुरेख एक वचन आहे, आदौ ब्रह्माहमस्मीति. आधी साधनाने मी ब्रह्म आहे, आदौ ब्रह्माहमस्मी इति उदिते खल्विदं ब्रह्म पश्चात्. मग खलु इदं ब्रह्म, आधी मी ब्रह्म आहे हे ज्ञान झालं की सबंध जगत ब्रह्ममय आहे हे ते ज्ञान होते. ते ज्ञानेश्वर महाराज सांगतायत बरं का. अथवा अनादी हे अनेक, जे अनासारिखे एकाएक आणि नामरूपाधिक तेही विषम. सांगतायत या जगामध्ये एकासारखं एक नाही. महाराज फार गंमत करायचे. किती माणसं म्हणाले आतापर्यंत जन्माला आली, लाखो करोडो माणसं आली. आणि ते म्हणाले प्रत्येकाचा चेहरा निराळा. असं सांगतात. बर्लिन मध्ये एक हजाम होता, तो अगदी मिशा याच्यासारखा ठेवायचा, हिटलर सारखा चेहरा तसा. तर पुष्कळशा मोठ्या सभांना हिटलर स्वतः जायचं आणि याला बसवायचे नाही, बरं, कारण तो दिसायचं तसा.
तरी पण पुष्कळ लोकांना संशय यायचा, कारण त्याला जे टक्कल पडलेलं होतं ते याच्यासारखं नव्हतं. खरं कसं असतं बघा. आणि खरंच आहे, अगदी जुळी जरी झाली ना तरी सगळे सारखी नसतात. तो महाराज म्हणायचे, चेहरा किती एक वीज भर आहे एवढा, एवढ्या याच्यामध्ये इतकी विविधता निर्माण करणं म्हणजे काय परमात्मा असेल याची कल्पना करावी, नाही का. स्वभावात तर जाऊच द्या, 4 पोरं घरात असले तर एका स्वभाव असा एकाचा स्वभाव असा. अरे ते मांजराची पिल्लं झाली सारखी नसतात. होय, एक फार वांड असतं बघा, एक ते दुसऱ्याला त्रास देतं, बचकाडतं, दुसरे की नाही गप्प असतं. आणि ते मारामारी करतात तेव्हा दर वेळेला त्याला खाली पाडून चालतं. ते काय हे कसं काय होतं एवढं बघा. काय रचणाऱ्याची खुबी आहे. मला वाटतं त्याला चैन पडत नाही का हे केल्याशिवाय, नाही का. काय तसंच प्रपंचाचं आहे. सगळ्यांचे प्रपंच वेगळे वेगळे वेगळे. एकाचा प्रपंच दुसऱ्याच्या प्रपंचासारखा नाही. ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हा भेद कसा आहे, इतकी विषमता यात भरलेली आहे. म्हणून विश्व भिन्न भिन्न परी न भेदे तयाचे ज्ञान. काय की इतकं भिन्नता असून सुद्धा याच्या ज्ञानात भिन्नता नाही, एकच आहे सगळं. जैसे अवयव तरी आन आन परी एकेची देहाचे. वा, सगळ्याचे अवयव वेगळे दिसले तरी म्हणाले एकाच देहाचे अवयव. तसं ही संबंध भिन्न असलेली दृष्टी आहे, सृष्टी जी आहे एका परमात्म्याचीच आहे. जिथे पाहावं तिथे परमात्मा, जिथे पाहावं तिथे परमात्मा. महाराजांचं एक वाक्य सांगून ठेवतो. म्हणाले, आपल्या प्रपंचात जे घडेल, जे जगामध्ये दिसेल, ऐका, आपल्या प्रपंचात जे घडेल, आपल्या जगामध्ये जे दिसेल, त्या प्रत्येकामध्ये परमात्माचा हात आहे हे दिसलं तर लीनता आलीच. काय असेल, अरे तिथून आहे, तिथून आहे, तिथून आहे, अशी त्याची दृष्टी येते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्या वाटेला आलेलं जे सुख दुःख आहे याचं मूळ तिथे आहे. आपला गुरु आहे म्हणा फार तर, ते ज्याला पटलं ना, जे होतंय तुझ्या इच्छेने होतंय, त्याला कसं आहे, त्याला दुःख नाही. तू आहेस ना, तू अकल्याण करशील कसं. आणि याचं दृष्टांत महाराजांचा जो आहे ना, अरे काय सांगू तुम्हाला. एका बाईला फार दिवसांनी मूल झालं म्हणाले, 2-3 महिन्याचं मूल, आणि ते मांडीवर निजलंय. तर ती त्याचा गळा दाबील. काय कल्पना आहे बघा. इतक्या उशिरा झालेलं ते मूल आनंदाने मांडीवर निजलंय. ती आई त्याचा गळा दाबील. तसं परमात्मा अकल्याणाचं करेल. अरे वरता काय म्हणाले, काय भक्ताची दृष्टी असते. छे, आपण किती फार अल्प बुद्धीचे आहोत. असं कसं केलं बघ त्याने, हे कसं केलं, ते कसं केलं. ही दृष्टी त्याला येते. म्हणून तो महानुभाव. मला लोकमान्यांचं आठवलं. त्यांना जेव्हा ती शिक्षा झाली ना, तेव्हा ते शेवटचं बोलले ते वाक्य काय सांगू आपल्याला बरं का. मी इंग्लिश मध्ये सांगते. इन स्पाइट ऑफ द व्हर्डिक्ट ऑफ द ज्युरी आय स्टील मेंटेन दॅट आय एम इनोसेंट. ज्युरीने काही निर्णय देऊ दे, पण मी अजून म्हणतो मी निरपराध आहे. आणि मग म्हणाले, इट माइट बी द विल ऑफ प्रॉव्हिडन्स. ईश्वराची अशी इच्छा असेल दॅट द कॉज आय रिप्रेझेंट, हे जे देशाचं कार्य आहे, माय म्हणजे विल प्रोसीड बाय माय सफरिंग दॅन माय रिमेनिंग फ्री. माझं काम आहे हे याचं उत्कर्षच होईल माझ्या या संकटाने, अशी माझी खात्री आहे. काय असेल त्या माणसाची श्रद्धा, नाही का. नाही ते काय होतं. तुम्ही काय म्हणालो मोठ्याची काम आहेत, ज्ञानेश्वरी ऐकता येईल का, मग करायला पाहिजे. त्याशिवाय हे कशाला मग ऊस काय तुम्ही अनुभवलाय तुम्ही ऐकायचं नाही. आपल्याला शक्य आहे. माणसामध्ये महाराजांचं वाक्य फार आपल्याला, माणसाला माणूस म्हणून आल्यानंतर भगवंताशी अनन्यतेचा जन्म हक्क आहे. हो, जन्मसिद्ध हक्क आहे, त्याच्याशी अनन्य व्हायचा. मग आपलं प्रपंच कसं असं सांगू का तुम्हाला, 1 मिनिटात सांग. तुम्ही की नाही, एक गोष्ट आहे आपली कुठेतरी वाचलेली आहे, माझी नाही. एक ग्रस्त होता, त्याचं त्याच्या 2-4 शेजाऱ्याचं काही जमेना, म्हणजे बरं का काहीतरी खटखट असेल, तेव्हा याच्या मनात आलं की ना त्रास द्यावा बरं का. तेव्हा त्याने काय केलं, एका अशा दिवाळीच्या समारंभाला एका अत्यंत मोठ्या जवळचं गाणं ठेवलं, शास्त्रीय संगीत ठेवलं बरं का. शास्त्रीय संगीत ते परिणाम काय झाला सांगतो, पण मला सांगायचं तू पुढे. तेव्हा ते सगळे साज घेऊन आले,
तंबोरा आणला, सारंगी आली, तबला आला, पेटी आली, सगळं आलं. त्यांचं ते सुरू झालं स्वर लावणं आणि हा आला. तर अर्धा पाऊण तास गाणं झाल्यावर ते लोक इतके कंटाळले की गेले निघून. रात्रभर यांनी गाणं लावलं लागलं बरं का, असं त्यांना त्रास दिला. ते सांगायचं नाही, पुढे सांगायचं. त्यांनी जेव्हा ती वाद्य लावली, काय लावलं हो, त्या सगळ्या स्वरांचं संमेलन, सगळ्या स्वरांचा एकोपा केला, एक वातावरण निर्माण केलं, होय ना. तसं आपल्या प्रपंचामध्ये एक माणूस जरी असा असला किंवा त्याची इच्छा आहे, त्याची इच्छा खरं वाटणारा सुख आणि दुःख यामध्ये, तर प्रपंचात ही जी त्यामध्ये संगीत निर्माण झालं, त्या वाद्यामध्ये त्या गवळ्यामध्ये ते निर्माण होईल. तुम्हाला पटलं ना, तुम्ही पाहिलंही असेल बरं का, काय ते वातावरण निर्माण होतं. किंबहुना तो एक मोठा अतिशय मोठा गवई येऊन गेला, फयाज हा नावाचा, तो नोम तोम करायचा. ती साऱ्या माणसाने इतकं कंटाळवाणं वाटायचं की काय आहे बरे, खरं आहे ना. पण ते संबंध त्या रागाचं वातावरण निर्माण करीत असे. तसं जी गोष्ट घडेल तिथे संगीत आहे, म्हणजे काय आहे, भगवंताची इच्छा आहे. भगवंताची इच्छा आहे ती कल्याणाचीच असली पाहिजे, माझ्या बाबतीत, माझ्या कुटुंबाच्या बाबतीत. अशी ज्याची खरी श्रद्धा आहे ना, त्याला दुःख काय आहे नाही. मला खात्री आहे परमात्मा त्याच्या घरात येऊन राहील, कारण त्याला खरं राहण्याचं घर तिथेच आहे. बाकीचं कसं तुमचा आमचा व्यवहार आहे, तू हे करशील तर तू माझा, नाही तर तुझ्या हातच्या करून रोज बरं का, एवढं कर, असं आहे. म्हणून मग तेव्हा प्रत्याहारे अरे नाही, आपण मागे गेलो बरे. मग का शाखा सानिया थोरा पर्याहाती एकाची तरुवरा, बहुरश्मी परी दिनकरा एकाचे जेवी. एका परमात्म्यापासूनच सगळं हे आहे. हे सांगताना पुन्हा दृष्टांत घेतात की शाखा म्हणजे भांड्या या लहान मोठ्या असतात, पण एकाच झाडाच्या. तसा हा असतो, इतके पदार्थ आहेत पण एकाचे. किंवा पुढे म्हणाले कितीतरी हजारो किरण आहेत पण एका सूर्याचे. दुसरा दृष्टांत सांग काय होते. मी जे शिकवताना बोलायचं ना ते दृष्टांत ते सांग. समजा तुम्ही एका प्लास्टिकच्या दुकानात गेलाय बरं का, अलीकडे कोणती वस्तू अशी नाही की जे प्लास्टिकची करता येते. बादल्यान फिरल्यान लोटी बिटी जाऊ द्या हो, अरे किती वस्तू पाहिलं तर ते प्रदर्शन होईल इतकं ते प्लास्टिकच्या गोष्टी आहेत. एक प्लास्टिक त्यापासून हजारो वस्तू जशा निर्माण कराव्या, तसं एक परमात्मा आपल्यातून संबंध विश्व निर्माण करतो. किंवा एक दुकान आहे साड्यांचं, कपड्याचे, आपल्या कापसाच्या साड्या, रेशीम बिशीम नाही. अरे काय त्याच्यामध्ये रेट 5-50 नमुने असले तरी कापूस एकच. तसा हा परमात्मा आहे, एकटा परमात्मा अनंत भिन्न असलेलं हे विश्व निर्माण करतो. बरं पुढे म्हणाले तेवी नानाविधा व्यक्ती आनाने नामे आनाने कृती वृत्ती ऐसे जाणती वेदला धृती अभेदा माते. हा कसा जाणतो, सर्व प्राण्यांच्या मध्ये मला अभेदानं पाहतो. अगदी खरंय बरं का. एकाचा स्वभाव एकासारखा नाही, एका स्वभाव. महाराजांनी त्यांनी प्रश्न विचारला, गाय म्हणलं सगळ्यात म्हणजे अगदी गरीब म्हणतात नाही का, गाय गरीब. तर मी म्हणलं एखादी मारकी गाय असते त्याचं काय आहे. न विचार करता जग दिशी म्हणाले जग त्रिगुणात्मक आहे, तेव्हा ती म्हणले तमगुणी असणार. किती बरोबर आहे. हा सांख्यांचा सिद्धांत आहे, जग त्रिगुणात्मक आहे नाही का. जर त्रिगुणात्मक आहे तर भेद येणार, आणि त्रिगुणाचे जे मिश्रण होईल ते काय अनंत मिश्रण होईल. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नानाविधा व्यक्ती, नाना तऱ्हेची माणसं, आनाने नामे आणि आनाने वृत्ती, प्रत्येकाची वृत्ती निराळी, वासना निराळी, प्रत्येकाचं वागणं निराळं, बोलणं चालणं निराळं. पण हे सगळे अभेदा माते, मी माझ्या अभेदानं निर्माण केलेले आहेत भेदामध्ये. म्हणून तरी वेणे वेगळेपणे पांडवा, तरी ती ज्ञान यज्ञ बरवा, जे न भेदी ती जाणीवा जाणते म्हणून. जे खरे ज्ञानी असतात त्यांची जाणीव यांना वेगळं करीत नाही, पाहतात वेगळेपण पण वेगळेपणाने वागत नाही. ना तरी जेधवा जिये ठाई देखती का जे जे काही, ते मी वाचून नाही ऐसाची बोधू. जग किती ठिकाणी वेगळेपणाने पहा
पण सगळी ठिकाणी माझच हे आहे. असं एक गंमत आहे बरं का. आम्ही आता लहान होतो त्यावेळेला ब्रिटिश साम्राज्य होतं, त्यावेळेला हे व्याख्यात यायचं ना देशभक्त सगळे. तेव्हा आपल्या देशामध्ये जे जे काही दुःख आहे, जे जे काही अन्याय आहे, सगळ्याला कारण ब्रिटिश सरकार आहे असं म्हणायचे बरं का. आता म्हणणं बरं नाही. आता जसं सगळ्याला कारण काँग्रेस आहे असं म्हणायचं त्यापैकीच आहे. खरं का खोटं तुम्ही ठरवा, पण सगळ्याचं कारण हे ब्रिटिश सरकार आहे. अरे ब्रिटिश सरकार एक गोष्ट खरी, पण तुम्ही काय दिवे लावले असं म्हणलं तर नाही, ते सरकार आहे. म्हणून जिथे वेगळं पण इतकं दिसून सुद्धा सगळीकडे तेच आहे. काय जुळून मिळून निघालं काय नाही ना. जुळण नसेल असलं ते जहाज येत नाही इतकं, त्यालाही श्रवणाची इच्छा असावी असं दिसत. आणि येऊ दे त्याला. त्या हेबळीला मी एक पाहिला कुत्रा, शिवा त्याचं नाव. तर ज्याचा तो होता तिथल्या महंताचा, तर तो कुठेही असला तरी येऊन त्याच्यावर बसायचा बरं का. तर मी म्हणलं त्या महंताला की म्हणलं त्यालाही कळतं का काही. तर म्हणला आणखी थोड्या दिवसांनी सांगेल. का म्हणलं, त्याच्याशी तादात्म्य झालं म्हणजे सांगेल. आणि मला असं सांगा, परमात्माला अशक्य काय आहे. आपण फार अशी आकुंचित आहे. त्याची शक्ती विश्व निर्माण, अनेक विश्व निर्माण करण्याची. तसं एखाद्या प्राण्यामध्ये हे ज्ञान घालण्यात त्याला काय अशक्य आहे का, नाही का. तसं ते तो जो जीव आहे ना, तो पूर्वजन्मी काय होता हे कळायला मार्ग नाही आपल्याला. आपल्याकडे जे भरताचं उदाहरण आहे ना, तो हरण झाला पुढे आणि नंतरच्या जन्मात जड भरत झाला, तेव्हा ते ज्ञान तो घेऊन येतो. फरक काय आहे, आपला मेंदू ते ज्ञान व्यक्त करण्याला समर्थ आहे, तो ते नसतो. त्याचा मेंदू तसा नसतो एवढाच. बाकी काय सात्विकता त्याच्या अंगी असतेच, त्यात शंकाच नाही. म्हणून म्हटलं त्या मांजरात जाय ज्ञानेश्वरी ऐकायची असेल आमच्याकडून चांगलं करून ऐकलं हो, तो म्हणाल बरं आहे आपला प्रायमरी टीचर बरं आहे काय कोणाचं सांगा. मी वाचून नाही ऐसाची बोलू. आता थोडकं राहिलं झालं संपत आलं. पाहे बुडबुडा जेविता जाये, तेऊ ते जळ एक तया आहे, मग विरे अथवा राहे तरी जळाची माझी. वा, काय आहे परमात्मा स्फुरण पाव. परमात्मा काय मेलेला न, चिन्मय आहे तो. चिन्मय खाणी सारखं स्फुरण आहे त्याच्यामध्ये. तर पाण्याचं उदाहरण आपल्याला समजेल असं की तो बुडबुडा स्फुरणाने येतो. तो आला पसरला, इकडे गेला तिकडे गेला, अरे तो उत्पन्न होतो पाण्यात, तो पसरतो पाण्यावर. जसा उत्पन्न पाणी त्याच्यातच होतो, त्याप्रमाणे हे जगत परमात्मा मधून वर येतं, परमात्मात राहतो आणि परमात्मात जातो. थोडक्यात सांगतो बरं का. महाराजांचा एक दृष्टांत आहे. महाराज म्हणाले कल्पना बरं काय, याला काय मिथ म्हणतात, म्हणजे त्या गोष्टीनं समजावून द्यायचा विषय बरं का. एक मादी होती, माशाची मादी. तिला पिल्लू झालं, म्हणजे लहान मासा. तर तिच्या बरोबर फिरायचं ते पिल्लू. तेव्हा त्यांनी विचारलं, आई अगं महासागर महासागर म्हणतात, तू कुठे आहे ग असं त्याला विचारलं. तेव्हा ती काय म्हणाली, अरे तू महासागरातच जन्माला आलायस, महासागरातच राहतोयस, तुझं सगळं जीवन महासागरातच आहे, तेव्हा बाहेर गेल्याशिवाय कळेल कसं. बाहेर गेलं तर काय होईल, अरे तू मरून जाशील, म्हणून तुला आतच राहिलं पाहिजे. तसं म्हणले परमात्माचं आहे. मी परमात्मातच आहे, परमात्मातच आलेलो आहे, परमात्मातच जगणार, मला बाहेर जाता येत नाही. म्हणून ते काय म्हणायचे देहात असताना की कुणी काही जर नुकसान केलं नाही, वाईट वागला, काही झालं तर म्हणायचे रामापुढे जा, त्याला प्रार्थना कर, मला क्षमा कर, आणि जर तुम्हाला शिक्षा द्यायची असली तुझ्या राज्याच्या बाहेर काढून टाक मला म्हणा. काय कल्पना सुंदर आहे बघा. अरे तुझ्या राज्या बाहेर जातो कसं, शक्यच नाही आहे. तसं हे विश्व त्याने भरून राहिलेलं आहे. तर पुढच्या रविवारी पुढचा विषय सांग. पुढचा रविवार नाहीच आहे, मी बाहेर गावी जाणार आहे, तेव्हा आता त्याच्या पुढच्या रविवारी मी येईल, त्यावेळेला हा विषय सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम, राघव राजा राम, पालन सीताराम.